पितृपक्ष व अयो नवमी. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. हे भारतीय संस्कृतीचं ब्रीद वाक्य आहे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. केवढाही मोठा राजा असेल तर आई नसेल तर तो भिकारी ठरतो. शास्त्रकार तर म्हणतात, सुशिरो मातृपुण्येन पितृपुण्येन विद्वत्ता, दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. आईच्या पुण्यामुळे मुलं शीलवान जन्माला येतात, वडिलांच्या पुण्यामुळे मुलं बुद्धिमान जन्माला येतात, वंशाच्या पुण्यामुळे मुलं हे दानशूर बनतात, तर स्वतःच्या पुण्याने मुलं सौभाग्यवान बनत असतात. याच्या विरुद्ध शास्त्रकार म्हणतात, उन्मतो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता, कार्पण्य वंश दोषेन आत्मदोषेन दारिद्र्यता. आईचा अश्लीलपणा असेल तर मुलं अश्लील जन्माला येतात, आईचा दोष असेल तर अश्लील जन्माला येतात, वडिलांचा दोष असेल तर मूर्ख मतिमंद जन्माला येतात. एकाच वर्गात अनेक वर्ष पाया पक्का करत बसतात, म्हणजे नापास होतात. वंशाचा दोष असेल तर कुठेही गेले तरी कोणाला काही दान धर्म तर करणार नाहीत, पण जाता जाता कोणाचं काहीतरी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आणि जर वंशाचा दोष असेल तर त्या ठिकाणी असं केल्याशिवाय राहणार नाही. परंतु जर स्वतःच्या स्वभावात दोष निर्माण झाला तर कितीही मोठा असेल तरी अधोगती व्हायला, पतन व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणूनच आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हा रीक वाटे देवा. जे पितरा ते तारीती, पूर्वजाते बुद्धारीती, सत्पुत्र तया ते म्हणती, ऐसी संतती दुर्लभ जाना. जे पितरांचा उद्धार करतात, पूर्वजांना तारून नेतात, त्यांना सत्पुत्र असं म्हणतात. आणि म्हणून पितृपक्षामध्ये वडिलांचं येणार ते श्राद्ध आणि त्याचबरोबर आईची अयोनवमी, या दोन्हींचाही आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पितृपक्षाची सुरुवात कशी झाली तर मी सांगितलं की महाभारत काळामध्ये याचं मूळ रहस्य लोपलेलं आहे. हा श्रद्धेचा विषय आहे, याच्यामध्ये पौराणिक रहस्य आहे. आणि हा श्राद्धाचा महिमा असल्यामुळे हा महिना कसा सुरू झाला आहे. आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हा महिना प्रत्येक वर्षी येत असतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये पितरांसाठी दान केले जाते. त्याला पितृ पंधरवडा असं काही लोक म्हणतात, किंवा पितृपक्ष असंही म्हटलं जातं, पितृमास असंही म्हटलं जातं. हा काळ असा काळ आहे ज्यामध्ये आपण आपल्या पूर्वजांची आठवण करून त्यांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी वर्षाच्या या काही दिवसामध्ये विशेष पूजेचे आयोजन करीत असतो, पूजा करीत असतो, अशी शास्त्रांची मान्यता आहे. की जे परिजन, जे आपले पूर्वज आपला देह त्याग करून निघून जातात, इहलोकाची यात्रा संपवतात, परलोकामध्ये जातात, त्यांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी या काळात दान धर्म पुण्य केलं जातं, की ज्याचं फळ त्या पूर्वजांना अर्पण होत असतं. विशेष म्हणजे हे दान श्रद्धेने प्रेमाने केले पाहिजे. कारण गीताही म्हणते, श्रद्धावान लभते ज्ञान, म्हणजे श्रद्धेशिवाय माणसाला ज्ञान देखील होत नाही. त्याप्रमाणेच हे दान आपण श्रद्धेने, आपुलकीने, आवडीने केलं पाहिजे. ही देखील शास्त्राची मान्यता आहे की मृत्यूची देवता यमराज श्राद्ध पक्षामध्ये जीवांना मुक्त करतो. म्हणजे ज्या जीवांना यमराज म्हणजे काळ घेऊन गेलेला असतो यमलोकाला, त्या लोकांना या काळामध्ये तो जीवन मुक्त करतो, त्यांना बंधनातून बाहेर काढतो. आणि जे आपले जे हे आहेत तर ते लोक
तर ते सर्व त्या ठिकाणी त्यांची जे सेवा करतात त्यांचा जो भावना आहे, त्यांनी जे अर्पण केलेलं आहे तर ते आपल्या पूर्वजांना जाऊन त्या ठिकाणी मिळत असते, अशी ही शास्त्राची मान्यता आहे. ज्यामुळे त्यांच्या परिजनाला जवळ जाऊन तर्पण ग्रहण करू शकतात. म्हणजे यमराजाने सुटका दिल्यानंतर त्या ठिकाणी ते जाऊन त्यांचं काय करतात तर ते तर्पण ग्रहण करू शकतात. पितर कोणाला म्हटलं जातं? कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, मग तो लहान असो किंवा मोठा, विवाहित किंवा अविवाहित असो, बाळ किंवा कोणत्याही वयात त्याला मृत्यू जर प्राप्त झालेला असेल तर त्यांना पितर असं म्हटलं जातं. शास्त्रानुसार पित्याला तृप्त केल्याने घरात सुख, शांती, वैभव, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त होते. पितृपक्षात सर्वांनी पूर्वजांना तर्पण करून त्यांचे स्मरण केले पाहिजे, त्यांची आठवण केली पाहिजे, त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला पाहिजे, त्यांच्या विचाराला उजाळा आपण दिला पाहिजे, त्यांच्या परंपरेचा वसा आणि वारसा चालवला पाहिजे. ते निशाण आपण आपल्या खांद्यावर घेऊन पुढे निघालो पाहिजे. जर समजा एखाद्याला मृत्यूची तिथी माहिती नसेल घरातल्या व्यक्तीची तर, किंवा लक्षात राहिलेली नसेल तर अश्विन अमावस्याला ते तर्पण करू शकतात. त्याला सर्व पितरी अमावस्या असेही म्हटले जाते. पण आयुष्याच्या वाटेवर दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, हाडाची काळ, रक्ताचं पाणी करून ज्यांनी आपल्यासाठी गाडी, बंगला, बॅलन्स सर्व तयार करून ठेवलंय, त्याची तिथी विसरणं तसं तितकंसं चांगलं नाही. पण कलियुगाचा महिमा आहे. याच्यामधली एक पौराणिक कथा असे आलेली आहे. पितरांना तर्पण करणे महाभारतात आपणाला सर्वाला माहिती आहे की महाभारती युद्ध झालं आणि त्यामुळे समोर मृत्यू दिसत असून देखील करणारी शेवटपर्यंत मित्राची साथ सोडलेली नाही, मैत्रीचं बंधन तोडलेलं नाही. महाभारतामध्ये दानवीर असणारा, शूर असणारा कर्णासारखा दुसरा दाता न भवती वानवः असं म्हटलं जातं. तसा असणारा दाता शेवटी महाभारती युद्धामध्ये असत्याच्या बाजूने लढल्यामुळे अंगामध्ये कवच असताना, कानामध्ये कुंडल असताना, एवढे वरदान असताना देखील त्या युद्धामध्ये तो मरण पावला. आणि मरण पावल्यानंतर तो इहलोक सोडून परलोकामध्ये, स्वर्गलोकामध्ये गेल्यानंतर, तिथे गेल्यानंतर स्वर्गलोकामध्ये त्याची सर्व व्यवस्था चांगली व्हायला लागली. परंतु जेवणाच्या वेळी मात्र त्याला जे त्याच्या पुढे ताट आलं ते सोन्या दागिन्याने भरलेले, अलंकाराने भरलेलं ताट त्याच्या पुढे आलेलं आहे. सोन्याचे दागिने आणि सोनं असं त्याच्या पुढे भोजनासाठी ताट आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी स्वर्गलोकामध्ये इंद्राला प्रश्न केला की हे इंद्रा, अरे सर्व काही ठीक आहे पण मला जेवायच्या वेळी मात्र सोन्याचं आणि अलंकाराचं ताट माझ्या पुढे, त्यामुळे मी निराश आहे, मी दुःखी आहे, मला याचं कारण कळलं तर बरं होईल. त्यावेळी इंद्राने त्या कर्णाला उत्तर दिले की हे कर्णा, तुझ्या आयुष्यामध्ये तू सोन्याची दागिने, आभूषणे खूप मोठ्या प्रमाणावर दान दिलेली आहेत, पण तू मात्र तुझ्या पूर्वजांना भोजन दिलेलं नाही, तर्पण केलेलं नाही. त्यावेळी इंद्रदेवाला कर्णाने उत्तर दिलं, महाराज इंद्रदेव, मला माझे पूर्वज कोण आहेत हेच मला माहिती नव्हतं आणि म्हणून मला ते तर्पण करता आलेलं नाही, त्या ठिकाणी त्यांना भोजन देता आलेलं नाही, त्यांच्यासाठी मला काही सत्कर्म करता आलेलं नाही. त्यावेळी राजा इंद्राने सांगितलं की, इंद्रदेवाने सांगितलं की तू पृथ्वीवर जा आणि पृथ्वीवर गेल्यानंतर 15 दिवसात पूर्वजांना तू काय कर, खाली जाऊन भोजन दान दे, तर्पण कर. आणि म्हणून या अवधीला जी इंद्राने त्याला परमिशन दिली, परवानगी दिली, 15 दिवस या मृत्यू लोकामध्ये, या भूलोकामध्ये येऊन राहण्यासाठी स्वर्गातून, या 15 दिवसालाच काय म्हणतात, पितृ पंधरवाडा किंवा पितृपक्ष असं
म्हटलं जातं, या नावाने संबोधलं जातं. या काळात दान करावे, दारात येणाऱ्याचा कोणाचाही अनादर करू नये, आपल्या जी आपली योग्यता असेल त्याप्रमाणे त्याला दान करावे. प्राण्यांचा देखील त्या ठिकाणी आपण सन्मान राखावा. याचं कारण असं आहे की या 15 दिवसाच्या काळामध्ये आपले पितर कोणत्या रूपाने आपल्या घरी जेवणासाठी तर्पणासाठी येऊ शकतील सांगता येत नाही, कारण इंद्रदेवाने त्यांना तशी परवानगी दिलेली आहे. या बंधनातून यमराजाने देखील मुक्त केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची नवीन वस्तू आपण खरेदी करायला नकोय. कोणतीही चैनीची अतिशय मौल्यवान अशा वस्तू या ठिकाणी खरेदी करू नयेत, कारण आपलं पितरांकडे पूर्वजांकडे दुर्लक्ष होत असतं. पितराला जीव घालत असताना ज्या व्यक्तीला आपण अन्नदान करतो, जेवण भरवतो, जेवण घालतो, त्या ठिकाणी लोखंडांची भांडी वापरू नयेत, तर ती तांबे किंवा पितळाची भांडी वापरावीत अशी शास्त्राची संमती आहे. त्याच्या पाठीमागे काही आरोग्यशास्त्र देखील आहे. आणि म्हणून या काळामध्ये मांस, मद्यपान देखील काय आहे, वर्ज्य आहे. व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. आणि म्हणून या पितृपक्षामध्ये आपण जेवढ्या लोकांना जास्त तर्पण करू, जेवण घालू, ते पुण्य सगळं आपलं आपल्या पूर्वजांना जात असतं, अशा शास्त्राची मान्यता आहे. अविधवा नवमी म्हणजे अविधवा नवमी, ज्यावेळी एखादी स्त्री आपला संसार अर्ध्यावर सोडून जाते आणि अर्ध्यावर संसार सोडून गेल्यानंतर तिच्या ज्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा अपुऱ्या राहिलेल्या असतील, आपल्या मुलाविषयीची काळजी, आपल्या कुटुंबाविषयीची काळजी, आपल्या घराविषयीची काळजी ही तिची राहून जाते. आणि राहून गेल्यानंतर असं म्हणतात की तो आत्मा त्या ठिकाणी काही काळ भ्रमंती करत असतो. आणि म्हणून तिचा आत्मा अपूर्ण राहिलेल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, तिचा आत्मा संतुष्ट व्हावा. आणि म्हणून आपल्याकडे या ठिकाणी अविधवा किंवा अयोनवमी म्हणून या ठिकाणी आपण तिचं नियोजन करत असतो. आणि त्यावेळी देखील आपण अन्नदान, वस्त्रदान, काही तीर्थक्षेत्रांना दान करत असतो. त्या ठिकाणी अशा पतीच्या अगोदरच स्त्री मरण पावलेली आहे, त्या स्त्रीचं त्या ठिकाणी श्राद्ध केलं जातं. त्यालाच आपण अयोनवमी असं म्हणतो. ही तिथी दिवंगत सौभाग्यवती महिलांसाठी राखीव असते. आपली भारतीय ही पितृदेवाची पूजा करणारी संस्कृती आहे, अतिथीची पूजा करणारी संस्कृती आहे, सर्वांना देव मानणारी संस्कृती आहे. आणि म्हणून आपली ही माता संस्कृती असल्यामुळे जिच्या हाती पाळण्याची दोरी ते जग राष्ट्राते उद्धारी असं म्हटलं जातं. आणि म्हणून हा मातृत्वाचा आदरभाव आपल्या संस्कृतीने देखील राखलेला आहे. सुहासिनी, ज्यावेळी स्त्री मरण पावते त्याच्यासाठी मुलांनी, शास्त्राची आज्ञा आहे की ती सदवा मरणानंतर दर्जा जरी तिला प्राप्त झाला असेल तरी पितृपक्षामध्ये या ठिकाणी तिच्या नावाने आपण तर्पण करायचं असतं. आणि त्या दिवशी जेवण करून एका सुवासिनीला जेवण घालायचं असतं. जर समजा मुलगा असेल तर मुलानेही जेवण घालावं, मुलगा नसेल तर मुलीने जेवण घालावं. बरोबर आहे की नाही? त्याचबरोबर जर समजा मुलगाही नसेल, मुलगीही नसेल, तर तिचा पती जिवंत असेल तर पतीने ही अयोनवमी करावी, अविधवा नवमी करावी. आणि जर समजा वडील वारले तर मुलांनी मग वडील वारल्यानंतर अविधवा नवमी तिथीला, अविधवा तिथीला न करता ते एकत्र करावी. म्हणजे त्या ठिकाणी एखादं जोडपं
स्त्री पुरुष यांना बोलून त्या ठिकाणी जेवण घालावं, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नैवेद्य करावा, नैवेद्य दाखवला गेला पाहिजे। नैवेद्य दाखवल्यानंतर ते श्रद्धेने सर्व केलं पाहिजे। त्यानंतर लोकांना जीव घातलं पाहिजे। दानदक्षिणा, पुण्यकर्म, सत्कर्म, सत्संग त्या ठिकाणी घडला गेला पाहिजे। काही प्रवचन, कीर्तन, भजन, ग्रंथाचं पारायण, ग्रंथाच्या कथा, रामायण महाभारत कथा अशाही कथा लावतात आणि म्हणून असं काहीतरी त्या ठिकाणी पुण्यकर्म केलं पाहिजे आणि सुवासिनीला त्या ठिकाणी जीव घातलं पाहिजे। दान, कारण आपण दान धर्म पुण्यकर्म केलं तर आपण पूर्वजाच्या ऋणातून काय होऊ, उत्तीर्ण होऊ शकतो। अह्यो मरण पिवळ सरण, भ्रतारा आधी डाव जितला गौरीन। भ्रतारा आधी मरण दे रे देवा, दे रे खांदेकरी, नंदा करतील सेवा। म्हणून आईचं विधवा असेल किंवा सधवा असेल, म्हणजे अह्यो असेल किंवा विधवा असेल तरी तिचं स्थान, श्रेष्ठत्व कधीही कमी होत नसतं। आणि म्हणून ज्यांच्या तिथी लक्षात राहत नाही किंवा सर्व पूर्वजांना लोक जीव घालण्यासाठी सर्व पितरी आमुषाला त्या ठिकाणी जेवण घालत असतात। सर्व पित्रांचं त्या ठिकाणी श्राद्ध केलं जातं आणि म्हणून विधवा नवमी म्हणजेच सवाष्णीचं सण होय। भारतीय संस्कृतीमध्ये आपण मातृत्व वंदन केले जाते आणि म्हणून आपण सर्वांनी त्या दिवशी मातृवंदन केलं गेलं पाहिजे। पण अलीकडच्या काळामध्ये या मातृवंदनापेक्षा, अहोनवमीपेक्षा मदर डेलाच जास्त जोर आलेला आहे। कालाय तस्मै महा असं म्हटलं जातं। या नवमीमध्ये सुद्धा अहोनवमी आहे, सीतानवमी आहे, खांडेनवमी आहे, रामनवमी आहे इत्यादी। या नवमी जरी असल्या तरी अहोनवमी ही भारतीय संस्कृती मध्ये अतिशय महत्वाचं असं स्थान आहे। आणि म्हणून पितृपंधरवडा असेल, पितृपक्ष असेल किंवा अहोनवमी असेल, या काळामध्ये त्यांच्या संततीने, त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी पूर्वजांचे उपकार ठेवले पाहिजेत। त्याची जाण ठेवून, त्याचं भान ठेवून या ठिकाणी दानधर्म करून, पुण्य करून आपल्या आपल्या योग्यतेप्रमाणे त्या ठिकाणी आपण हे दोन्हीही भारतीय संस्कृतीमध्ये महत्वाचं मानले गेलेले, जसं अहोनवमी किंवा अविधवा नवमी हा सण सुवासनीचा सण मानला जातो, त्याच पद्धतीने पितृपक्ष देखील वडिलांच्या आठवणीचा, वडिलांच्या स्मृतीचा, पूर्वजांच्या स्मृतीचा हा सण मानला जातो। आणि म्हणून भारतवर्षामध्ये हा सण अतिशय उत्सव, अतिशय मोठ्या प्रमाणात आनंदाने लोक साजरी करत असतात। आणि म्हणून या ठिकाणी हा पौराणिक घोषवारा किंवा भारतीय संस्कृतीमध्ये या विधवा नवमी किंवा पितृपक्षाचं महत्व सांगितलेलं आहे। आपणही ज्याच्या वाटेला जेव्हा येईल तेव्हा ते आनंदाने, श्रद्धेने त्या ठिकाणी मातृपितृ वंदन करावं। कारण आपल्या भारतीयांची संस्कृती मी सांगितलं, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव अशी आहे। आणि म्हणून पूर्वजांचे हे स्मरण करण्याचा हे दिवस आहे, हा पक्ष आहे।